नमस्कार शेतकरी बंधूंनो, कापूस आणि सोयाबीन या पिकाचं अनुदान शेतकऱ्यांना वितरित करण्यात आलेलं आहे, परंतु बऱ्याचशा शेतकऱ्यांना अजून हे अनुदान मिळालेलं नाहीये। का हे शेतकऱ्यांना अनुदान मिळालेलं नाहीये या संदर्भात आपला आजचा व्हिडिओ होणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। दिनांक 30 राज्यातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 2023च्या खरीप हंगामासाठीचे अनुदान वितरणाचा शुभारंभ आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले। कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 5,000 रुपये प्रति हेक्टर असे 2 हेक्टरच्या मर्यादेत प्रत्येकी 5,000 रुपये अनुदान देण्याचा निर्णय झालेला आहे। पहिल्या टप्प्यात 49,50,000 खातेदारांच्या खात्यामध्ये 2,398 कोटी 93 लाख रुपये जमा करण्यात येत आहेत। राज्यात कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची संख्या सुमारे 96,787 इतकी आहे। तर समजून घ्या तुमचं अनुदान का नशिना आले। तुमचं अनुदान न येण्याचे मागचे 2 कारण आहेत। पहिलं कारण म्हणजे की तुमची अद्यापही ई-KYC झाली नसेल। जर तुमची ई-KYC झाली नसेल तर तुम्ही CSC केंद्रामध्ये जाऊन बायोमेट्रिकनी किंवा OTPनी या दोन्ही पर्यायापैकी एका पर्यायाने तुम्ही तुमची ई-KYC करू शकतात। आणि दुसरं कारण म्हणजे की तुमचं नाव दुसऱ्या टप्प्याच्या यादीमध्ये असेल। पहिल्या टप्प्यामध्ये 49,50,000 खातेदार निवडलेले आहेत, त्याच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार आहे। पण जे काही बाकी राहिलेले खातेदार आहेत त्यांचं दुसऱ्या टप्प्यामध्ये नाव येणार आहे। त्यामुळे तुमचं हे 2 प्रमुख कारण असेल तुमचं खात्यामध्ये पैसे न येण्याचे। तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। ही माहिती जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करायला विसरू नका, कारण ते देखील चिंतित असतील की आपली अनुदान का नाही आलं, त्यांना देखील माहिती व्हायलाच पाहिजे। असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आणि सरकारी योजनेसंदर्भाच्या महत्त्वपूर्ण अपडेट योजनाची माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका।